आरोग्य जागृती. नमस्कार मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्र हो, आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कोणी उपचाराभावी, हाच आरोग्य जागृतीचा ध्यास आहे. याचंच कारण म्हणजे रुग्णाला उपचाराविषयी संपूर्ण माहिती व्हावी. तज्ञ डॉक्टरांना पण आपल्या वार्डात कशी आपली माहिती पोहोचवावी यासाठी आरोग्य जागृती प्रयत्न करत आहे. आज जर उपचार घेण्यासाठी आपल्याला जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण शहरातील सुपर स्पेशालिटी, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कडे लक्ष जात नाही. कारण आपला पूर्ण रोग असतं मुंबई, पुणे किंवा हैदराबाद अशा मोठ्या शहरात जाऊन उपचार घ्यावा. खूपच चांगलं आहे. परंतु मित्र हो, आज वैद्यकीय क्षेत्रात क्रांती झालेली आहे आणि ऐतिहासिक शहरामध्ये, आपल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरामध्ये असे स्पेशालिस्ट डॉक्टर आपल्या शहरात उपचार देण्यास तत्पर आहे. परंतु आपल्याला त्यांच्याबद्दल, त्यांच्याविषयी माहिती नसल्यामुळे आपण मुंबई, पुणे येथे उपचार घेण्यास जाण्यास तयार असतो. उपचार जर तुम्ही बाहेर गावी घेतला तर त्याचं दोन बाजू बघायला पाहिजे. जसं की आपण मुंबईला उपचार घेण्यास जातोय, जाण्या येण्याचा खर्च. सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई शहरामध्ये राहण्याची व्यवस्था होत नाही. अशा वेळेस नातेवाईकांचे खूप हाल होत आहे. त्याचबरोबर त्यांना जेवण व्यवस्थित मिळत नाही. माहिती नसल्यामुळे आर्थिक खर्चामध्ये खूप वाढ होते. जर हे टाळण्यासाठी आपण जर ऐतिहासिक शहरामधील सुपर स्पेशालिटी असो किंवा सर्व उपचार एका छताखाली अशा रुग्णालय पण आपल्या शहरात आहे, तर आपण त्या रुग्णालयाबद्दल सविस्तर माहिती जर घेऊन इथंच उपचार केला तर आपला हा बाकीचा येण्या जाण्याचा खर्च, त्याबरोबर रुग्णाला होणारा त्रास हा सगळं वाचतो. सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला तिथे कोणी आपले नातेवाईक नसल्यामुळे आपुलकी मिळत नाही. शहरामध्ये जर आपल्याला ऑपरेशन झालं किंवा काही ऍडमिट केलं तर आपल्याला 10 नातेवाईक आपल्याला येऊन भेटतात, कमीत कमी सांत्वन तरी करून जातात. त्यावेळी आपल्याला दिलासा मिळतो, धीर मिळतो आणि उपचार घेण्यास चांगल्या पद्धतीने आपण उपचार घेऊ शकतो. तसंच आपल्या वार्डामध्ये किंवा कॉलनीमध्ये भव्य रुग्णालय असतात, परंतु त्या रुग्णालयामध्ये कोणत्या सुविधा मिळतात हे आपल्याला माहिती नसतं. आपण जवळपास एकाच कॉलनीमध्ये म्हणा किंवा वार्डामध्ये 10-10, 15-15 वर्षापासून राहतोय, पण आपल्या बाजूला एक रुग्णालय स्थापन झालेलं आहे, तेथे पण पूर्ण सुविधा मिळते हे आपल्याला माहिती नसतं. तर सर्वप्रथम आपण त्या रुग्णालयाबद्दल माहिती घ्यावी. तिथं कोण तज्ञ डॉक्टर आहे, या रुग्णात कोणकोणत्या सुविधा आहे. आपल्याला दुसरा पर्याय असतो, परंतु आपल्या जवळच जर आपल्याला उपचार मिळाला तर आपले रुग्णाचा त्रास वाचतो, रुग्णाच्या नातेवाईकाचा त्रास वाचतो, जाण्याचा खर्च कमी होतो. म्हणजे हे सगळं बघितलं तर आपण खर्चामध्ये खूप बचत करू शकतो. तज्ञ डॉक्टरांचं पण तेच असतं, आपल्या कॉलनीमध्ये किंवा वार्डामध्ये लक्षच देत नाही. गरजू रुग्णापर्यंत त्यांची माहितीच पोहोचत नाही. तर तज्ञ डॉक्टरांना पण आमचं एकच विनंती आहे तर त्यांनी आपल्या वार्डातील, कॉलनीतील घराघरामध्ये आपल्या सुविधाबद्दल किंवा आपल्या स्पेशालिटी बद्दल माहिती पोहोचवणे गरजेचं आहे. यामुळे गरजू रुग्णांना आपल्या आपल्या तज्ञ ज्या स्पेशालिटी आहे त्याबद्दल त्यांना त्याची पूर्ण माहिती मिळेल आणि त्यांना पण उपचार घेण्यास योग्य राहील. आज होत असं आहे की आपण आपल्या बाजूला रुग्णालय आहे, आपल्या बाजूला तज्ञ डॉक्टर आहे, त्यांच्याकडे उपचार न घेता आपण दुसऱ्या शहरात म्हणा किंवा दुसऱ्या गावात म्हणा किंवा दुसऱ्या रुग्णालयात म्हणा जाऊन उपचार घेतो. उपचार घेण्यास काही हरकत नाही, पण आपल्याला जर आपल्या बाजूला जर उपचार मिळाला तर अतिउत्तम. आमचा आरोग्य जागृतीचा एकच ध्यास आहे का रुग्णाचे नातेवाईक आणि
डॉक्टर यांच्या सुसंवाद चांगल्या पद्धतीने राहावा, पूर्ण एकमेकांची माहिती असावी. जर आपल्या कॉलनीमध्ये कोणी विचारलं तर या डॉक्टरचं नाव काय आहे, तर ह्या सगळ्या कॉलनीमध्ये माहिती पाहिजे. हेच आम्ही आता आरोग्य जागृतीच्या माध्यमातून सुरुवात केली आहे आणि करत आहोत. बऱ्याच दिवसांना आम्ही गेल्या 14 वर्षापासून हे आमचा अभियान सुरुवातच आहे, परंतु आज आम्ही वेगळ्या दिशेने आम्ही यांचं कार्य करत आहोत. जसं का प्रत्येक रुग्णालयाचे PRO असतात, ते सिल्लोड असो किंवा बाहेर गावी जाऊन आपल्या रुग्णालयाची प्रसिद्धी करतात. तिथल्या रुग्ण आपल्याकडे यायला पाहिजे असं त्यांचं मत असतं, परंतु आपल्या बाजूच्या रुग्णांना पण आपण उपचार देण्यास तत्पर राहायला पाहिजे. त्याकरता आपल्या रुग्णालयाची माहिती जर आपण प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवली, रुग्ण कुठेही उपचार रुग्णाकडे वेगवेगळे हे असतात, ते कुठे पण उपचार घेऊ शकतात. परंतु जर त्यांना माहिती असतं की हे जे उपचार झाल्यानंतर त्यांना माहिती असतं हा उपचार तर आपल्या बाजूच्या रुग्णालयात पण मिळतो, मग तेव्हा त्यांना पश्चाताप करण्यापेक्षा जर आपण त्यांना पूर्ण माहिती दिली तर नक्कीच तो रुग्ण पण आपल्या जवळ येऊन उपचार घेऊ शकतो. आणि रुग्णाचा त्रास आणि नातेवाईकाचा त्रास, सर्वात महत्त्वाचं जी आर्थिक अडचण वाढते आहे, दिवसेंदिवस वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रांती होत आहे, वेगवेगळे स्पेशालिस्ट येत आहे, सुविधा पण भरपूर असतात, परंतु हे माहिती नसल्यामुळे तज्ञ डॉक्टर पण जागेवरच असतात आणि गरजू रुग्णांना त्याचा उपचार घेता येत नाही. तर आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. तरी आमच्या आरोग्य जागृतीतर्फे सर्व तज्ञ डॉक्टर आणि स्पेशालिटी रुग्णालयाच्या संचालकांना एकच विनंती आहे की आपल्या सुविधा, आपल्याकडे तज्ञ डॉक्टर कोण कोण आहे याची माहिती जर आपण घराघरामध्ये पोहोचवली तर नक्कीच त्यांना पण या सुविधाचा लाभ घेता येईल. आणि आपण आमचं कार्यालय आहे खडकेश्वर लक्ष्मीनारायण हॉटेलच्या बाजूला. माझा मोबाईल नंबर आहे 9326983843. आपण अवश्य एकदा कार्यालयात येऊन भेट द्या. आमच्याकडं चॅनलद्वारे पण आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत का स्पेशालिटी डॉक्टर कोणत्याच्यामध्ये तज्ञता आहे, त्यांच्याकडे कोणता उपचार मिळतो आहे, हे आम्ही सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून असो किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून असो किंवा मासिकाच्या माध्यमातून असो, आमचा एकच प्रयत्न राहणार आहे का गरजू रुग्णांना तज्ञ डॉक्टरचा उपचार मिळाला पाहिजे आणि तज्ञ डॉक्टरांना गरजू रुग्णापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर आपण सर्वांना एकच विनंती आहे, वार्डातील नागरिकांना असो, शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींना असो, आम्ही त्यांना पण एकच विनंती करत आहे का तुम्ही तुमच्याकडे जे बाजूला तुमच्याकडे भव्य रुग्णालय तुमच्या कॉलनीमध्ये तुमच्या वार्डामध्ये स्थापन झालेलं आहे, त्या रुग्णालयाची माहिती आपल्याकडं सविस्तर असणं आवश्यक आहे. आपल्याकडे कोणी पण रुग्ण आला तर त्यांना प्रथम आपण आपल्या जवळच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सांगावे. त्याचं कारण एकच आहे, आम्हाला कोणत्याही रुग्णालयाची प्रसिद्धी किंवा मार्केटिंग करायची नाही आहे. आम्हाला एकच सांगायचं आहे, रुग्णाचा त्रास वाचायला पाहिजे. रुग्णांना आर्थिक जास्त भुर्दंड न बसता त्याचबरोबर आपले जे राजकीय पक्षाचे प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्यांचं पण त्या रुग्णालयाने मान राखायला पाहिजे, त्यांचं पण म्हणणं ऐकायला पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच आपली प्रसिद्धी होते. हे पण आपण लक्षात घेणं जरुरी आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आरोग्य जागृतीतर्फे खूप खूप धन्यवाद. आणि आपण आमच्यापर्यंत आपल्या रुग्णालयाची माहिती, तज्ञ स्पेशालिटीबद्दल माहिती पोहोचवावी, जेणेकरून आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून असो किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून असो लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रयत्न करतो. आमचा एकच उपक्रम आहे, आरोग्य जागृती आपल्या दारी, न राही कोणी उपचाराभावी. हा आमचा एक ध्यास आहे, हा आमचा संकल्प आहे. आणि 2025 आम्ही नक्कीच जे रुग्णालय भव्य रुग्णालय थाटलेलं आहे त्यांच्याबद्दल जवळ गरजू रुग्णापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.
कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना। आरोग्य सेवा परवडत नाहीत, काळजी करू नका। आरोग्य जागृती घेऊन येत आहे एक अनोखी संधी, हेल्थ कार्ड योजना। नोंदणीकृत डॉक्टरांच्या पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट। आमच्या नोंदणीकृत डॉक्टरांसोबत पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट मिळवा। आता उत्तम आरोग्य सेवा परवडणारी झाली आहे। कार्डधारक म्हणून तुम्हाला मिळेल प्राधान्याने सेवा, तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय। तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा। स्थानिक वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करू। आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड मिळवा। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड। संपर्क करा 9326983843। भेट द्या www.arogyajagritiassociate.com। आरोग्य हीच खरी संपत्ती, तुमच्या आरोग्यासाठीची खास बांधिलकी। आरोग्य जागृती।